नव्हती या फील्डबद्दल, मेडिकलला कसं असते. नातेवाईक म्हणायचे की मेडिकल 5 वर्ष 6 वर्ष चालते. माझ्या बाबांना सांगायचे तू जर तुझ्या मोठ्या मुलीलाच 5 वर्ष 6 वर्ष शिकवशील तर तिचं लग्न अडेल, तिच्यामुळे छोट्या मुलीचं लग्न अडेल. तेव्हा आम्हाला अवेअरनेस नव्हती म्हणून बाबांनी तिला सोपा मार्ग निवडला, DED करायला लावलं. पण तिच्या मनात ती कुठेतरी खंत होती की आपलं जे झालंय ते बाकीच्यांसोबत झालं पाहिजे. मग तिने छोट्या ताईला करायला लावलं, MBBS साठी प्रिपेअर करायला लावलं. तिचा एका मार्गाने MBBS चा नंबर गेला, तिने BDS केला. मग तिचं MBBS चं स्वप्न जे राहिलेलं होतं ते माझ्यावर आलं. मी प्रिपेअर केलं, मी MBBS ला लागलो. तर माझ्या मनात कुठेतरी मी आवर्जून सांगू इच्छितो की जेव्हा 7वीत होतो तेव्हा मला माझ्या जिजूंनी, माझे खूप जास्त प्रिय जिजू रमेश जुळे यांनी मला एक बुक गिफ्ट दिलं होतं. मी एक स्वप्न पाहिलं, हे राजेंद्र भारुडांचं पुस्तक आहे. एक भिल्ल समाजातला मुलगा आधी कसा MBBS करतो आणि तिथून कसा कलेक्टर बनतो हे त्या बुकमध्ये त्यांनी लिहून दिलेलं आहे. ते बुक 7वी मध्ये वाचलं होतं आणि त्याची कुठेतरी छाप पडलेली होती. मग मी MBBS ला लागल्यानंतर असं कुठेतरी आधीपासून होतं की आपल्याला UPSC करायचं आहे, पण डायरेक्टली BA BCom करून UPSC करण्यामध्ये खूप जास्त रिस्क होती. तर माझं UPSC झालं नसतं तर मला काय होतं, कारण की पोटा पाण्याचे वांदे तर होतेच. म्हटलं चला एक सेफ बॅकअप ऑप्शन म्हणून MBBS करू. जर नाही UPSC झालं तर मेडिकल ऑफिसर म्हणून कुठं ना कुठं 1 लाख कमावणार आहे, ऍटलीस्ट प्रायव्हेट प्रॅक्टिस तर करणार आहे, असा विचार करून MBBS केलं. पण MBBS ला नंबर लागल्यावर मग तिथं माझ्या आईने म्हटलं की हे बघ तुझं एक कुठेतरी स्वप्न होतं, तुला कलेक्टर बनायचं होतं, आता पोटा पाण्याचं भागलेलं आहे, आता तू तुझ्या स्वप्नाकडे जा. आणि अनफॉर्च्युनेटली असं झालं की 2015 मध्ये माझ्या आईचा डेथ झाली. तर ते कुठेतरी एक जिद्द होती की आईने जे आपल्याकडून प्रॉमिस घेतलेलं होतं ते प्रॉमिस एकदा कुठं ना कुठं कम्प्लीट करायचं आहे. मग खडतर प्रवास तर होता, फायनान्शियली चॅलेंजेस होते, बाकी पण एक्झामच्या बद्दल काही गायडन्स नव्हतं. माझ्या घराण्यात कधीतरी कोणी UPSC किंवा MPSC चा अभ्यास केलेला नव्हता. जे पण काही यांच्याकडून ऐकलेलं होतं UPSC च्या एक्झाम बद्दल त्या चटकुंजा नॉलेजला खूप जास्त रिसर्च करून, कारण की क्लासेस लावण्याची ऐपत नव्हती, 2-2.5 लाख भरण्याची ती कपॅसिटी नव्हती, दिल्लीमध्ये जाऊन राहण्याची सोय नव्हती. गुगल करायचं, YouTube करायचं, असं सर्च करत करत आणि सोबत जॉब पण करावा लागला कोविडच्या काळात. कोविडच्या त्या टफ सिच्युएशनमध्ये जॉब करत करत थोडी एक्झामची माहिती मिळवली. माझ्या छोट्या ताईने मला खूप जास्त सपोर्ट केला. अशी माहिती काढत काढत थोडं एक्झामबद्दल रिसर्च केला आणि समजलं की यार एवढं पण डिफिकल्ट नाही आहे. जे आपण म्हणतो की UPSC खूप अफाट आहे एकदम, पण त्याचा सिलेबस कुठेतरी एक डिवाइड आहे. 6वी ते 12वीचा जो आपला इतिहास भूगोल जे आपण तुम्ही शाळेमध्ये शिकवता तेच कुठेतरी UPSC मध्ये पण येतं. म्हटलं यासाठी क्लासेस करायची काय गरज. आणि आवर्जून सांगू इच्छितो, आता सरांनी म्हटलं होतं की दिल्ली हायस्कूल खूप जास्त क्वालिटी एज्युकेशन देते. ते मी 6वीचं सगळे सांगायचे की 6वी ते 12वीच्या NCERTचे बुक्स वाचायचे. 6वीचं भूगोलाचं पुस्तक वाचायला स्टार्ट केलं. म्हटलं हे तर मला 6वीमध्ये दुबे सरांनी शिकवलं होतं, हे आता वाचून काय कशाला वाचू. मग मी उलट पकडलं. मी 12वी पासून वाचायला स्टार्ट केलं. मला जर 12वीमध्ये काही डिफिकल्टी आली तर मग मी 11वीचं वाचायला लागलो, 11वीमध्ये काही आली तर 10वी वाचायला लागलो. त्यामुळे मी म्हणेन की सगळे म्हणताय की तुला खूप लवकर यश मिळालं. माझ्या या स्ट्रॅटेजीमुळे मला लवकर यश मिळालं असं मी म्हणेन. मी उलट चालू केलं होतं रादर दॅन जाऊन समोर जात आहे. तर मागच्या वेळेस माझं असं झालं, प्रिलिम्स क्वालिफाय झालो, मेन्स लिहिली. मेन्स झाल्यानंतर मेन्स माझी एवढी चांगली गेलेली नव्हती. माझी संध्याताई जी डॉक्टर आहे ती प्रत्येक एक्झामला माझ्यासोबत येते, प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू, त्याला तिन्ही याला ती होती. तर माझा UPSCच्या मेन्समध्ये 9 पेपर असतात आणि ते तुम्हाला लिहायचे असतात. 3 तासाचा एक पेपर असतो. एका दिवसात तुम्हाला 2 पेपर लिहायचे असतात, म्हणजे तुम्हाला 6 तास लिहायचं असतं एका दिवसात आणि असे कंटिन्यू 5 दिवस पेपर चालतात. तुम्हाला आज 6 तास लिहायचं आहे, झोपायचं आहे, परत सकाळी येऊन 6 तास लिहायचं आहे. तुम्ही पहिलाच पेपर दिला, 20 प्रश्न असतात, माझे फक्त 17 अटेम्प्ट झाले, 3 क्वेश्चन सुटले. एक प्रश्न लिहायला तुम्हाला 7 मिनिट भेटतात आणि तुम्ही 8वा मिनिट जरी घेतला तरी तुमचा शेवटचा प्रश्न सुटतोय. असं UPSCचं कॅल्क्युलेशन राहतं. माझे 3 प्रश्न सुटले. एका मार्कासाठी कॉम्पिटिशन असते. 3 प्रश्न सुटले. मला समजलं की आपण आताच लिस्टच्या बाहेर गेलेलो आहे. बाहेर आलो, ताईला म्हटलं चल आपल्याला पेपर द्यायचे नाही, मी तसा पण लिस्टच्या बाहेर गेलेलो आहे, 8 पेपर देऊन काय करायचं. तिथे अशी बॉक्सिंग मॅच असते ना, बॉक्सिंग मॅच जर बघितलं असेल, 1 राऊंड झाल्यानंतर दुसरा राऊंड चालू होतो, त्याच्यामध्ये ते कोचकडे जातात. तर माझ्या ताईने माझ्या हातावर स्प्रे मारला पेन किलरचा, हात दुखतो म्हणून, आणि मला सांगितलं की तू झोपून राहा थोडा वेळ, तुला त्यानंतर जर वाटलं की पेपर द्यायचा तर दे, नाही वाटलं तर आपण घरी जाऊ. 1 तासानंतर झोपून उठल्यानंतर म्हटलं की नाही आता आलोय तर पेपर देऊन टाक. पूर्ण पेपर कम्प्लीट केले, 9 पेपर. आणि मग मला वाटलं की आपल्याला इंटरव्ह्यू कॉल तर यावेळेस येणार नाही, म्हणून मग मी सरांना पण सांगू इच्छितो मी PHC जॉईन केली होती. अगर PHC ला मी ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन झालो होतो की आपल्याला आता इंटरव्ह्यू कॉल तर येणार नाही. पण इंटरव्ह्यू कॉल आला. माझ्या त्यात जेवढं पण लिहिलं होतं ते क्वालिटी होतं म्हणून मला कॉल आला. एक परत सगळ्यांना हर्ष झाला. जिजूने स्टेटस ठेवलं होतं की
इंटरव्ह्यूला गेलो, काही मार्कांनी इंटरव्ह्यू झाला नाही, फायनल सिलेक्शन झालं. 23 मे 2023 ला माझा फायनल रिझल्ट लागला आणि 28 मे 2023 ला माझी पुढच्या वर्षाची ट्रेनिंग होती. अवघ्या 4 दिवसांचा गॅप होता 2 एक्झाममध्ये. सिलेक्शन झालं नाही याचं कुठेतरी बर्डन होतंच, झालं नाही. जसं सरांनी पण सांगितलं की खूप रडलो होतो, सिलेक्शन झालं नाही. बट तेव्हा काही जीजूयांनी म्हटलं होतं की तू तुझे इमोशन्स सध्याला थोडे कंट्रोल कर, 28 तारखेला तुला पुढचा पेपर आहे पुढच्या वर्षीचा, तो देऊन टाक 4 दिवसात. त्यानंतर तू काय रडायचं आहे, काय अनालिसिस करायचं आहे ते कर. मी तसंच केलं, पेपर दिला आणि माझं वाचलेलं तर काहीच नव्हतं, पण जे आतापर्यंत जमा केलेलं नॉलेज होतं त्याबरोबर माझी फिलिंग्स परत एकदा निघाली. आणि मग मी अनालिसिस केलं, सेल्फ अनालाइज केलं की आपण कुठं काय कमी राहिल्या होत्या, काय झालं होतं. मागच्या वर्षी मला 714 मार्क्स होते, जे की एकदम काठावर होते मेन्समध्ये. त्या मार्क्समध्ये मी असं ठरवलं होतं की आपल्याला काहीही करून 100 मार्कांनी तरी इम्प्रुव्हमेंट करायची आहे, की मला परत एक्झाम द्यायचं काम पडलं की पाहिजे, मला डायरेक्टली IAS भेटलं पाहिजे. मला सांगायला खूप आनंद होतो, कालच मार्कशीट आल्या, माझे 714 वरून 820 झाले. आणि जर फक्त मेन्सचे मार्क्स पकडले तर मी ऑल इंडियामध्ये टॉप 25 मध्ये. आणि मग मला यावेळेस मेन्स झाल्यानंतर असं माहिती होतं की कॉन्फिडन्स होता, मेन्स चांगली गेली होती, इंटरव्ह्यू कॉल तर येणारच आहे. मग दिल्लीला 2 महिने आधी गेलो इंटरव्ह्यूची, तशी प्रॅक्टिस मॅच म्हणतो आपण, त्याच्यात खूप साऱ्या प्रॅक्टिस मॅच खेळलो इंटरव्ह्यूसाठी. आणि 2 एप्रिलला माझा फायनल इंटरव्ह्यू होता. माझी ताईसोबत आलेली होती संध्याताई, फायनल इंटरव्ह्यू दिला. आणि तिला माझ्या घरचे स्पेशली अर्जुताई यासाठी पाठवते की ती माझ्या एक्सप्रेशनवरून सांगू शकते की आता पेपर कसा गेला, आणि ते कन्वे करते सगळ्या फॅमिलीला की कशी सिच्युएशन आहे. यावर्षी इंटरव्ह्यू झाल्यानंतर तिने यांना घरी सांगून दिलं होतं की आता रँक तर येणार आहे. आणि मी सांगू इच्छितो की रिझल्टच्या आधीच यांचे बॅनरचं सगळं होर्डिंग वगैरे, फक्त रँक टाकायची बाकी होती, बाकी सगळं मॅटर वगैरे डिसाइडेड होतं, काय प्रिंट करायचं आहे, कुठला फोटो टाकायचा आहे, कसं करायचं आहे. रिझल्ट लागला, मी यांना फोन केला, 155 रँक आहे, यांनी ते प्रिंट केलं आणि पोस्टर बॅनर सगळीकडे लावून टाकले. एवढा त्यांना यावर्षी कॉन्फिडन्स होता. माझे जिजू कधी पण सांगायचे की त्यांच्या मित्रांना पण सांगायचे मेन्स तर तू पक्का निघणार आहे, यावर्षी त्याचा रँक तर पक्का येणार आहे. आणि झालं पण तसंच. IASचा रँक आला, परत एक्झाम द्यायची गरज पण नाही. असं म्हणतात की आता सगळे माझा वर्षाव करतात की मी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमधून आलो, पण माझ्या या यशामध्ये माझं एकट्याचं योगदान नाहीच आहे. जर मला अर्जुताईंनी शिकवलंच नसतं तेव्हा की काय असतं बाबा B.Ed काय असते, MBBS काय असते, BDS काय असते, तर मला इथपर्यंत समजलंच नसतं. मला एवढे चांगले जिजू भेटले नसते, त्यांनी जर मला ते बुकच दिलं नसतं तर ती प्रेरणा कुठून आली असती. असं आहे की माझे प्रत्येक 4ही जिजू प्रत्येक फील्डचे आहेत, डॉक्टर, शिक्षक असे, त्यांच्यात प्रेरणा नेहमी राहायची. माझे जे डॉक्टर जिजू आहे ते नेहमी म्हणायचे डॉक्टर होऊन काय करशील, म्हणजे मोठं एक 5 कोटीचं हॉस्पिटल बांधशील, पैसे कमावशील, पण जे प्रतिष्ठा आहे, जे तू ऑथॉरिटी तुला येईल की तू जसं वंचितांचं तू खूप जास्त कल्याण करू शकशील, त्या पैशाला किंमत नाही म्हटले. तू जर ते केलं तर तू खूप जास्त कमावली. आणि त्याचं नेहमी म्हणायचे की तुला MD ला बिलकुल प्रिपरेशन करू नको, तू UPSCची प्रिपरेशन कर, तुझ्या पाठीशी आम्ही आहे. फायनान्शियली, इमोशनली, मेंटली माझी फॅमिली उत्तमरित्या माझ्या जागी उभी राहिली आणि त्यामुळेच कुठेतरी आज मला हे यश प्राप्त झालं. त्यामुळे मला असं वाटतं की आता तुम्ही सगळे शिक्षक वर्ग आहेत, तुमचे सगळे पाल्य पण या एक्झामसाठी प्रिपेअर करण्यासाठी ऍटलिस्ट उत्सुक असतील. माझं एकच म्हणणं राहील, विदर्भ आणि बुलढाणा त्यातल्या हा खूप जास्त मागासलेला म्हटला जातो. मला असं वाटतं की जळगाव नामाचा मी पहिला IAS अधिकारी आहे आणि आमच्या समाजामधून मी विदर्भातून पहिला IAS आहे. तसंच नेहमी म्हणायचे मला, मी जेव्हा पुण्याला प्रिपेअर करायचो म्हणायचे विदर्भातून थोडी ना IAS होत असतात, बुलढाण्यातून थोडी ना IAS होतात. पण मी झालोय आता याच्यानंतर जसा 1 श्रीकृष्ण झाला असे 10 श्रीकृष्ण असे 20 श्रीकृष्ण. त्यासाठी कुठलं पण मार्गदर्शन लागलं तर ते मी करायला तयार आहे. तुमच्या पाल्यांना खूप खूप चांगल्याने शिकवा आणि ते पण पुढे चालून असे अधिकारी झाले पाहिजे. जशी मॅडमने म्हटलं की भूषण अय्यर सरांचं एक्झाम्पल दिलं, तसं एक्झाम्पल मी स्वतः पण सेट करेल आणि असं एक्झाम्पल सेट करेल की जे येणारी जनरेशन आहे ते माझा आदर्श घेऊन काम करेल. धन्यवाद सर.